त्या व्यक्तिरेखेला आत्ता तरी आपण इकडे पडद्यावर पाहिलेलं नाही. मात्र वेगवेगळ्या मालिका, चित्रपट, नाटकांमधनं आपण त्या व्यक्तीला इतकं ओळखतोय, इतकी जवळचे ते कलाकार वाटतात आपल्याला, आणि प्रत्येक वेळेला एका वेगळ्या जॉनरची भूमिका घेऊन ते आपल्या समोर हजर असतात आणि इतक्या ताकदीने येतात की अरे हेच ते ज्यांना ह्याच्यात पाहिलं. इतकी ती व्यक्तिरेखा चोख त्यांनी निभावलेली असते. कधी विनोदी पात्र असतं, कधी खूप सिरियस पात्र असतं, कधीतरी खंबीर गंभीर पात्र, आणि त्याबरोबर कधी कधी सहज म्हणजे आपल्या कुटुंबातच घडणारी एखादी व्यक्तिरेखा, एखादं पात्र असं सुद्धा असतं. इतके ते लोकप्रिय, प्रेक्षकप्रिय, आपल्या कुटुंबातलेच वाटणारे, मात्र इथे आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये, पोलीस ठाण्यात भेटणारे इन्स्पेक्टर हुळहुट्टे म्हणजेच वैभव महादेव. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी श्वेता, तुम्हाला पूर्वा शिंदे हे पात्र तुम्ही साकारताय आणि यामध्ये ऊर्जा खूप धाडसी आहे, निर्णय घेणारी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर चोखपणे देणारी आहे आणि तेवढीच हळवी ऐकून दिसते. नेमकी ही ऊर्जाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी आई, तिच्या मनात काय चालू आहे? चल बिचल. नमस्कार. या व्यासपीठावरून तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना प्रचंड आनंद होतोय. याचं मुख्य कारण हे की बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळते आणि इतकी उत्तम व्यक्तिरेखा तुमच्याकडे चालून येणं याला खरोखर खूप भाग्य असावं लागतं. त्यामुळे खूप आनंद होतोय पूर्वा शिंदे करताना. अगेन अनुष्का म्हणाली त्याप्रमाणे सगळं श्रेय शशांक सरांना, कारण त्यांनी खूप विश्वास टाकला आणि पूर्वा माझ्याकडे सोपवली. खूप गोड व्यक्तिरेखा आहे पूर्वा शिंदे. 2 मुली आहेत तिला. नवरा अचानकपणे निघून गेलाय. का ते कारण तुम्हाला नंतर मालिका बघताना कळेल. आणि नंतर तिने एकटीने एका हाती या दोन्ही मुलींना वाढवलंय, त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले आहेत. आणि त्यात ही अशी धाडसी मुलगी तिच्या पदरी आहे. अशी मुलगी असणं एका सिंगल मदरसाठी खूप कठीण असतं, कारण एक आई म्हणून ती प्रोटेक्टिव्ह असते, अतिसुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते मुलींना, हळवी असते. बरं असं करू नकोस असंही सांगता येत नाही, पण करत राहा हेही सांगता येत नाही. हा जो एक डिलेमा आहे आईचा, तो खूप छान आलाय या पत्रात. पूर्वा स्वतः सुद्धा भित्री नाहीये, कारण नवऱ्याच्या परोक्षतेने या दोन्ही मुलींना खूप छान वाढवलंय. धाडसच येते एक अर्थी. तिने त्यातून मार्ग काढले की पैसा कसा मिळवायचा, आणखीन बायकांना कसं आपल्या बरोबर या प्रवासात घेता येईल, ऊर्जाला कसं व्यवस्थित वाढवता येईल की ती कमकुवत पण नको असायला मनातून, तिची मानसिक बैठक कशी छान करता येईल. कुठलीही आई जेव्हा तिला कळतं की आपली मुलगी वकिली पेशा स्वीकारते, अर्थातच तिथे काय काय खाचाखोचा आहे किंवा काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना तिला असणारच त्या आईला. त्याच्यामुळे शी इज प्रिपेअर्ड की पुढे काय काय होऊ शकतं. आणि तरी सुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर एका पाठोपाठ एक जी वेगवेगळी आव्हानं येतात त्याला ती कशी सामोरी जाते, स्वतः सुद्धा आणि मुलीला सुद्धा कसं तयार करते, याचा हा सगळा प्रवास आहे. खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रवास सुरू आहे, भावनिक पातळ्यांवर, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे त्याच्यात येणार आहे ते. मला खूप आनंद याकरता होतोय की असं पात्र जेव्हा तुम्हाला साकारायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी सगळीच टीम फार सशक्त असावी लागते. म्हणजे लेखनापासून लेखन, दिग्दर्शन, त्या पात्राची सगळी बैठक जी आहे ती, आणि नंतर तुमचं सेटवरचं वातावरण, कारण ते एक वेगळं कुटुंब असतंय, त्याचं सेकंड फॅमिली, बिकॉज आपण घरापेक्षा जास्त काळ सेटवर राहत असतो. हे सगळंच या मालिकेमध्ये इतकं छान जुळून आलंय की आम्ही ज्या पात्रांबद्दल बोलतो आहोत, ज्यांच्याबरोबर आमचा सीन नाहीये पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत, ती पात्र पण इतकी चोख, आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन, वेल डिफाईन्ड कॅरेक्टर्स मला म्हणायचं तर ते इतके डिफाईन्ड आहेत की आम्हाला कळतंय आम्ही कोणाबद्दल काय बोलतोय. आणि म्हणून हे करताना फार फार छान वाटतंय. फार क्वचित टेलिव्हिजनवर इतक्या छान सशक्त व्यक्तिरेखा येतात आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की इतकी गोड व्यक्तिरेखा अगदी सहज अनाहूतपणे माझ्याकडे चालून आली. सो आय एम ट्राईंग टू गिव्ह इट माय बेस्ट. ऑफकोर्स माय डिरेक्टर आणि शशांक सर ज्यांनी ते पात्र फार छान हे केलंय. सतीश सर ऑफकोर्स इज व्हेरी व्हेरी कीन अबाउट एव्हरी कॅरेक्टर टू बी परफेक्ट. सो व्हेरी व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस सीन and enjoying it thoroughly. तुम्हाला खूप शुभेच्छा या पात्रासाठी, या व्यक्तिरेखेसाठी. एक वेगळा प्रवास भेटणार आहे.
इन्स्पेक्टर हुळबुट्टे, पण त्याआधी प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले. आणि म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर भीती सुद्धा वाटते, तुमच्याकडे पाहिल्यानंतर एखादं तुम्हीच साकारलेलं विनोदी पात्र सुद्धा आठवतं, एक जवळची व्यक्तिरेखा सुद्धा वाटते बऱ्याच प्रेक्षकांना. अशामध्ये आता इन्स्पेक्टर हुळबुट्टे या व्यक्तिरेखेतनं नेमके तुम्ही कसे साकार होणार आहात, नेमकं काय पाहायला मिळणार आहे आम्हाला? नमस्कार सर्वप्रथम. आणि स्टार प्रवाहावर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे. त्याच्या अगोदर मी एक छोटासा कॅमिओ केला होता. सो थँक्स स्टार प्रवाह, सतीश आणि अर्थात शशांक. शशांक बरोबर माझ्या मते खूप दिवस काम करायचा योग होता, तो पहिल्यांदा आला. सो आभार या सगळ्यांचे. जे मिलिंद सर म्हणाले मगाशी की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना, तर ते खरंच आहे की एखादी वाहिनी इतका काळ आणि सातत्याने जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो. सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो. इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे, आज 35 वर्ष तो काम करतोय असं आपण म्हणतो. त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहेत आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं हेही माहिती असतं, आणि ही लिडरशिपसाठी फार मोठी गोष्ट असते मला वाटतं. सो सतीश, थँक्यू सो मच. आणि मला तुझ्यावर काम करायला मिळतंय याच्यासाठी सुद्धा. शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेक वर्ष ते माहिती आहेत प्रोड्युसर म्हणून आहेत, आणि ते एक लॉयल आणि अत्यंत काय म्हणतो श्रीमंत, या अर्थाने श्रीमंत नाही, इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे. मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात, अनेक वर्ष सातत्यानं चांगलं काम करतात. त्याच्यापैकी शशांक एक आहे. सो टीम ही सगळी बेस्ट आहे, त्यांच्यावर काम करणार आहे मी आता. कॅरेक्टर बद्दल थोडं सांगतो. हुळबुट्टे हा जो आहे त्याचं नाव घेतानाच त्रास होतोय, म्हणजे तो किती त्रास देणारा माणूस असेल याची तुम्हाला कल्पना येईल. पण तो तसा त्रास देणारा आहे का? शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो, नेहमी जागृत असतो. फक्त तो आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातं असं वाटतं. म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचं एक मन जे असतं ना, ते त्याला माहिती असतं की खरं खोटं काय आहे. पण मला आता कशासाठी हे करायचंय तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो. सो प्रत्येक इन्स्पेक्टर, आपण किती म्हणलं की इन्स्पेक्टर करप्ट असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते, हे नाही. प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो, आणि तसा हा हुळबुट्टे आहे. तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही, कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची आहे. पण मीन टाइम हे त्याला माहितीये की मला मदत करायची या मुलीला, की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का, असा तो इन्स्पेक्टर आहे. म्हणजे तो दिसताना दिसतो ग्रेशेडवाला, दिसताना थोडासा दिसतो विलनिश आहे, पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे. सो अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो, किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो. आणि तो गमतीशीर आहे, विनोदी पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील. विविध कदाचित भाषा, ज्या बोलीभाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार, कधी मालवणी असेल, कधी बेळगावी असेल, कधी वऱ्हाडी असेल, कधी संगमेश्वरी असेल, कधी आगरी असेल, तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरीज येते, ज्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर तुमच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित, म्हणजे वकील पोलीस आपण रोज जरी भेटत नसले तरी आपण वाचत राहतो, आपण बघत राहतो. सो त्याच्यावर एक सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे, आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे. आणि त्याच्यात ही तरुणी, ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे, तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे, नंतर बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, माहिती नाही आपल्याला सध्या काय आहे ते, पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ती आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आमची अत्यंत महत्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहेत. थँक्यू.